सगळ्यात मोठा विषय आहे का मनुष्य देह तुला कशासाठी भेटला, या सगळ्यात गंभीर बाब आहे. आणि याच चिंतन आपण आज या सत्संग रूपी कीर्तनात करणार आहोत. कारण सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे का या नरदेह भेटला मोठ्या मुश्किलनं भेटला तर भेटला, त्याला विशेष बुद्धी दिली अशी का त्याला या नर करणी करेस नरका नारायण होय, पशु की होत असे पनैया नरका कुछ ना होय, नर करणी करे तर नरका नारायण होय, अशी महानता या देहात दिलेली आहे. परंतु त्याचा मतलब आपल्याला काही कळला नाही. कारण खावे प्यावे ल्यावे अवघे मरून जावे, हे कसं झालं जनावर सारखं. जनावरही काय करते, खातो झोपतो, आहार निद्रा भाई मिळतो त्याच्यातही आहे. तेच आपल्याला पण ते आहार जेवण करणे झोपणे उठणे हे क्रिया आपल्या जवळ आहे. परंतु मनुष्य देहाचे विशेष ज्ञान या देहाला दिलंय, मनुष्य देहा दिलाय. या देहाचं आपण जर सार्थक केलं, हे आपल्याला काय भेटलं, एक साधन भेटलंय. जसं आपल्याला जर एखादी गाडी साधन भेटते, ती गाडी जर भेटली तर गाडी भेटल्यानंतर आपण कुठेही जाऊ शकतो लवकर. जर एरोप्लेन म्हटलं तर एरोप्लेन फास्ट जातो. साधन जसं जसं साधन भेटल तसं साध्य होत असते कुठली गोष्ट. जर आपल्याला इथून जर युनियन चौकात जायचं असेल, टू व्हीलर असेल तर 5-10 मिनिटात पोहोचून जाल. टू व्हीलर असली तर 5 आणि 10 मिनिटात पोहोचून जाल, आणि विमान असलं त्याच्यापेक्षा फास्ट पोहोचून जाल. हे अंतर जवळ झालं. समजा लांब जर असं अमेरिका ठिकाणी जर जात असेल तर काही तास लागतात, किती तास लागतात मला माहित नाही, पण 10-15 जे काही तास लागत असेल तिथल्या दिवसात तुम्ही पोहोचून जातात. म्हणजे सांगा तात्पर्य काय, साधन चांगलं असलं पाहिजे. साधन जर चांगलं तर साध्य लवकर भेटते. तसंच मग त्यासाठी संत म्हणतात गुरु पकडा. तुम्हाला जर गुरु भेटला, 100 जन्म का रास्ता, किती जन्माचा रास्ता, 100 जन्म का रास्ता पल में पहुंचाय. कोण? गुरुदेव. गुरुदेव. गुरु समझ भेटते का पण ना, मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते गई, घर पा गए सहयोग से तो संत संगति मिलती नहीं. जय गुरुदेव. जय गुरु. संत संगति मिलती नहीं, संत संगति जिनको पा गई जीवन उसका साफल्य है, अधिकार उनका क्या को वो तो शहंशाह के तुल्य है. पण कधी या नरद्यात आल्यानंतर आपल्याला काय वाटते, असं नरद्यात आल्या असं वाटते आपल्याला, मी सबूत तर या नरद्यात आल्यानंतर जर त्या देहाला जर आपल्याला मार्ग भेटला नाही तर आपला